जे नामाची नाही पापाचे ऐशी केले. प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील असून या ओवीद्वारे संत ज्ञानेश्वर महाराज तुम्हा मला नामस्मरणाचा महिमा या ठिकाणी प्रतिपादन करतायत. अनेक वर्षापासून चालत असलेला नाथसृष्टी सोहळा आणि या नाथसृष्टी सोहळ्याच्या वारीच्या निमित्ताने सद्गुरू नागेशनाथ अण्णांच्या या सानिध्यामध्ये आपली ही नामसाधना या ठिकाणी चालू आहे. काल या ओवीवर आपण थोडासा विचार केलेला आहे. भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुना, हा नामाची साधना प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडत नाही. वास्तविक पाहता एकनाथ महाराज म्हणतात, पाहुण्या मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्धप जाना कुच्छेविन देव पायी. मनुष्यदेह प्राप्त होऊन जर त्याला नामसाधना त्याच्या जीवनामध्ये नाही घडली तर त्याच्यामध्ये आणि गाढवामध्ये काही फरक नाही. उलट एवढाच फरक आहे की गाढवाला शेपूट असते आणि माणसाला शेपूट नसते. ही नामसाधना जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता अनेक भाग्य असावे लागतात. अनेक भाग्य जीवनामध्ये प्राप्त झाल्याच्या नंतर मानवी देहामध्ये नामसाधना घडत असते. पहिलं भाग्य आहे उत्तम असा नरदेह प्राप्त झाला. दुसरं भाग्य आहे उत्तम अशा देशात प्राप्त झाला. तिसरं भाग्य आहे योग्य अशा काळात प्राप्त झाला. चौथं भाग्य आहे योग्य अशा प्रांतामध्ये झाला. पाचवं भाग्य आहे मानवी देहामध्ये आल्याच्या नंतर अज्ञान माणसाला कळालं. सहावं भाग्य अज्ञान नष्ट करण्याकरता मुमुक्ष अवस्था प्राप्त झाली. सातवं भाग्य असे मुमुक्ष अवस्था प्राप्त झाल्यानंतर योग्य असे संत भेटले. आठवं भाग्य योग्य अशा संतांनी आपल्याला अनुग्रह केला. नववं भाग्य संतांनी केलेला अनुग्रह आपल्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये बांधला. 11वं भाग्य असे की ते अंतःकरणामध्ये बांधलेला उपदेश मानवी जीवनामध्ये सार्थक झाला आणि त्या जीवनामध्ये नामस्मरणाची गोडी निर्माण झाली. असं 11 प्रकारचं भाग्य मानवी देहामध्ये असावं लागतं. बरेचसे लोक म्हणतात नामसाधना केली पाहिजे परंतु जीवनामध्ये घडत नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्या ह्या गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. पहिलं भाग्य योग्य असा नरदेह प्राप्त झाला. हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे हा नरदेह पुण्याने प्राप्त झाला का पापाने प्राप्त झाला? काय उत्तर आहे? हा बोला बाबा थोडं. आता पापाने जर झाला म्हणावं तर पापाने नरकाची प्राप्ती होत असते आणि पुण्याने प्राप्त झाला म्हणावं तर पुण्याने स्वर्गाची प्राप्त होत असते. ज्या टायमाला पाप आणि पुण्य समान होतं त्या टायमाला प्राप्ती कशाची? नरदेहाची. पाप पुण्य समान समी तैच पावेचे कर्मभूमी. आपलं पाप आणि पुण्य समान झालं म्हणून आपल्याला प्राप्ती झालेली नरदेहाची. पहिलं भाग्य की आपला नरदेह चांगला प्राप्त झाला. दुसरं भाग्य जो नरदेह प्राप्त झाला हा मानवाचा प्राप्त झाला, पशूचा झाला नाही. आता बऱ्याचशा सटाणा, नामपूर, कळवण तालुक्यातल्या 4 पायाच्या बैलांना सुद्धा वाटलं होतं की पैठणला यावा आणि येता आलं का? मालकाने कुठ्याला बांधलेलं होतं, इकडे येता आलं. बऱ्याचशा 4 पायाच्या पशूंनाही वाटलं इकडं आलं पाहिजे पण येता येत नाही कारण नरदेह उत्तम प्राप्त झाला. पण तुमचं आमचं भाग्य असं की योग्य असा नरदेह प्राप्त झाला पण मानव देहाला प्राप्त झालो. दुसरं भाग्य असं आहे योग्य अशा देशामध्ये आपला नरदेह प्राप्त झाला.
आपला जर जन्म अमेरिकेमध्ये झाला असता तर मला वाटतं अमेरिकेमध्ये टाळ मृदंग विना गाथा ज्ञानेश्वरी अजिबात पाहायला भेटणार नाही, ऐकायला सुद्धा भेटणार. अमेरिका ही भोगभूमी आहे, चीन ही लोभभूमी आहे आणि भारत हे वैराग्य भूमी. अमेरिकेमध्ये महाराज भोग आहेत, भोग. एका माणसाला जर लग्न करायचं असेल तर एक मनुष्य मरेपर्यंत 10-15 पत्न्याबरोबर लग्न करू शकतो आणि एक स्त्री मरेपर्यंत 10-15 मालक करू शकते. त्या ठिकाणी फक्त भोग आहे, पण भोगामध्ये समाधान नाही. त्यागात शांती आहे का भोगात शांती आहे? अर्जुना, त्यागात शांती अनंतरम. त्यागामध्ये शांती, भोगामध्ये शांती नाही. अमेरिकेमध्ये नरदेह प्राप्त झाला नाही, चीनमध्ये झाला असतं. चीन ही लोभभूमी आहे. चीनला मागच्या काळामध्ये असं वाटलं की अमेरिकेचा डॉलर मागं पुढं झाला पाहिजे म्हणून त्यांनी त्यांच्या डॉलरची किंमत मागं पुढं केली. तर सोनं 1.5 लाखाचं 2 लाखापर्यंत गेलं होतं. सोन्याची किंमत किती लाखावर गेली? 2 लाख रुपये तोळा. ज्यांच्या मुलाचे लग्न जवळ आले होते त्यांचं मात्र बीपीच वाढली होती महाराज, बीपीच. ते म्हणले अहो पोराचं लग्न जवळ आलंय आणि सुवर्ण घ्यायला गेलो तर 2 लाख रुपये तोळा झालं. चीनला लगेच लक्षात आलं तर त्याने दुसऱ्या दिवशी आपल्या डॉलरची किंमत मागं पुढं केली तर लगेच 2 लाखाचं सोनं 1,40,000 आलं. अमेरिका ही भोगभूमी आहे, चीन एक लोभभूमी आहे आणि भारत एक वैराग्य भूमी. म्हणून आपलं दुसरं भाग्य आहे की योग्य असा नरदेह आपल्याला योग्य अशा देशामध्ये प्राप्त झाला. भरतखंडी नरदेह प्राप्ती हेतू परम भाग्याची संपत्ती. दुसरं भाग्य की योग्य अशा देशात नरदेह प्राप्त झाला. तिसरं भाग्य योग्य अशा राष्ट्रामध्ये नरदेह प्राप्त झाला. आपला जर जन्म तिकडं सिक्कीममध्ये, उडीसामध्ये, तेलुगू देशात झाला असता तर तिथं गाथा ज्ञानेश्वरी नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार नाही, आळंदी पंढरपूरची वारी सुद्धा. जगाच्या पाठीवर फक्त एवढी मोठी वारी आळंदी पंढरपूरची फक्त महाराष्ट्रामध्ये, इतर देशामध्ये. आणि मग दुसरे जे भारतात आहेत ते राज्य आहेत, पण महाराष्ट्र हे काय आहे? राष्ट्र आहे, राष्ट्र. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये नरदेह प्राप्त झाला, आपलं तिसरं भाग्य. आणि चौथं भाग्य असं की योग्य अशा काळात आपला नरदेह प्राप्त झाला. काळ किती चांगला आहे. इकडं जर गेलं तर नामदेव महाराज आहेत, इकडं जर गेले तर संत गजानन महाराज आहेत, इकडं गेलं तर ज्ञानोबर आहेत, इकडं गेलं तर जगद्गुरु तुकोबर आहेत. किती ज्ञानोबर आहे, तुकोबर आहेच्या अगोदर आपला जर नरदेह प्राप्त झाला असता तर ज्ञानेश्वरी आपल्याला वाचायला भेटली, गाथा आपल्याला वाचायला भेटला. आणि मग त्या टायमाला महाराजाला जरी कीर्तनाला अभंग घ्यायचा तर फुलवाला चाचा, नाही तर फारुकबाई, नाही तर गफूरबाईचा अभंग घ्यावा लागला असता. भागवत वाचू शकतो म्हणजे का उत्तरा धन्यवाद. आपल्याला प्राप्त झाला असताना पैठणची वारी त्या टायमाला या वारीवर संकट होतं. त्या वारीला संरक्षण वाऱ्यांना करण्याचं काम समाजराजांनी केलं. त्या टायमाला वारकऱ्यांना सुरक्षा दिली आणि पंढरपुरामध्ये वारकऱ्यांना राहणारा धोरणा बांधे अहिल्याबाई होळकरांनी जोकर वाडा आहे ना, वारकऱ्यांना बांधलेला आहे. त्या काळात जर आपला नरदेह प्राप्त झाला असता, आपला वारी करता आली. चौथं भाग्य की काळ सुद्धा उत्तम प्राप्त झाला. आता पाचवं भाग्य असं आहे की या काळात आपल्याला आपल्या अज्ञानाची जाणीव झाली. अज्ञानाची जर जाणीव नाही झाली तर माणूस काय होतो, परमार्थाला लागत मी अज्ञानी आहे, मी पामर आहे, हे आपलं अज्ञान आपल्याला कळालं पाहिजे. पण माणसं आपलं अज्ञान सांगत नाहीत, अज्ञान झाकून ठेवते. जुना काळ किती चांगला होता. लोक प्रवचन झाले की म्हणायचे, महाराज आम्ही माळ घातली नाही बरं का, तुम्ही आता आमच्या गळ्यामध्ये माळ टाका. महाराज आता आम्हाला
गुरुमंत्र द्या. आता आमच्याकडे कोणी येतं नाही, कोणी माळा घालीत नाही, कोणी दक्षिणा देत नाही, कोणी नीट नजराने आम्हाला पाहत सुद्धा. किती काळ बदलला महाराज. आणि म्हणून आपलं अज्ञान आपल्याला कळायला पाहिजे. जुन्या काळात लोक म्हणायचे महाराज 25 वर्षे गेले, आमचे 50 वर्षे गेले, आम्ही व्यसन करीत राहिलो, आम्ही आळंदीची वारी केली नाही, आम्ही पैठणची वारी केली नाही. अहो मी म्हणतो या नाशिक जिल्ह्याचं भाग्य की आमच्या अण्णाने गुरुजींना ही पायदिंडी वाऱ्या चालू केल्या, त्यामुळं लोकांना पैठण काय हे माहीत झालं. माझ्या जीवनातली पहिली वारी सुद्धा अण्णामुळं पैठणला झालेली आहे. कारण आळंदीला आम्ही शिकत होतो पैठण कुंकड हे माहीत नव्हतं आम्हाला. जे सत्य आहे ते सत्य सांगितलं पाहिजे. ह्या साधू संतांचे आपल्यावर उपकार आहेत म्हणून आपल्याला ह्या वाऱ्या घडायल्या. जर गुरुजी कृष्णाची माऊली झाले नसते तर त्या टायमाला ही परंपरा झाली असते का? म्हणून आपलं चौथं भाग्य आहे की आपल्याला आपलं अज्ञान कळालं पाहिजे. आपली उंची कुठे आहे? आपण पामर आहोत का आपण विषयी आहोत का आपण मुमुक्षी आहोत का आपण मुक्त आहोत हे कळालं पाहिजे. रंगनाथ गुरुजी परभणीकर सहज व्याख्या सांगायचे, ज्याला वेश्या आवडते त्याला पामर म्हणावं, ज्याला पत्नी आवडते त्याला विषयी म्हणावं, ज्याला सद्गुरू आवडतं त्याला मुमुक्षी म्हणावं आणि ज्याला देव आवडतो त्याला मुक्त म्हणावं. गुरुजीची सरळ भाषा या ठिकाणी राहायची. चौथं भाग्य की आपल्याला आपलं अज्ञान कळालं. पाचवं भाग्य की आपल्याला आपल्या अज्ञान नष्ट करण्याकरता जी मुमुक्ष अवस्था पाहिजे ती मुमुक्ष अवस्था तयार झाली. मुमुक्ष अवस्था काय? काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, उसावेचे हेचे वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, तर हे लाज राखेल. 75 वर्ष वय झालं आमचं, पण अजून आम्हाला आत्मसाक्षात्कार झाला नाही. 75 वर्ष झालं तरी सुद्धा आम्ही देवाला वेगळं समजतो आणि मला वेगळं समजतो. देव भक्तपणा भेद शिल्लक राहिलेला आहे. जोपर्यंत हा भेद शिल्लक राहील तोपर्यंत किती जरी परमार्थ केला तो परमार्थ सार्थक होत. देव वेगळा आहे का देव तुम्हीच आहे? बोला बाबा थोडा. हा देव आपल्यापेक्षा भिन्न आहे का आपणच देव स्वरूप आहोत? हे ज्या टायमाला, कारण भेद आहे आपल्या जीवनामध्ये. आपण म्हणतो पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्मा आहे, म्हणजे हे भेददृष्टी झाली. आणि परमात्मा भेदामध्ये राहत नाही, परमात्मा अभेदामध्ये राहत असतो. एक परमात्मा प्राप्तीचं परोक्ष ज्ञान आहे आणि एक अपरोक्ष ज्ञान आहे. परोक्ष ज्ञान म्हणजे देवाला आपल्यापासून वेगळं समजणं आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे देव आणि मी एकच आहे, याला म्हणायचं अपरोक्ष ज्ञान. ही अपरोक्ष ज्ञान प्राप्त होण्याकरता जी साधना लागते, जी मुमुक्ष अवस्था लागते, मुमुक्ष अवस्था प्राप्त होणं हे पाचवं भाग्य आहे. आणि सहावं भाग्य असं की ते योग्य असं मुमुक्ष अवस्थेचा स्वीकार योग्य अशा संतांनी केला पाहिजे. उपवर झाल्याच्या नंतर एखादी मुलगी उपवर झाली की बाकीच्या सोयरे म्हणत असतात, अहो तुमच्या मुलीचं लग्न करायचं का? आमच्याकडे योग्य असा वर आहे. तशी आपली साधक रूपी अवस्था, मुमुक्ष रूपी अवस्था एकदा परिपक्व झाली की आपोआप ते सद्गुरूचा शोध घेत असते आणि सद्गुरूचा शोध घेतल्यानंतर योग्य अशा सद्गुरूच्या चरणी ती लीन होत असते. ही बुद्धी आहे ना महाराज, की बुद्धी परिपक्व झाल्यानंतर असं योग्य असं ती निर्णय करत असते. या दोन्हीची वाटा तुतय पावा वया वैकुंठा, व्यक्ता व्यक्त दारवंता रेखेची जय. पण असं कधी घडतं का व्यवहारामध्ये? बाजारात आपण गेलो, 20 वर्षाचा मुलगा पाहिला आणि त्या मुलाला म्हणलं अरे माझ्याकडे मुलगी आहे, करतो का माझ्या मुलीबरोबर लग्न? असं कधी घडतं का? आपण नवरदेव शोधत असताना 5 प्रकारचा विचार केला पाहिजे. तसं सद्गुरू शोधत असताना भक्ती, ज्ञान, वैराग्य त्याकडे आहे का याचा शोध घेतला पाहिजे. ठीक आहे, आपली मुमुक्ष अवस्था प्राप्त झाली, पण मुमुक्ष अवस्थेचा स्वीकार संतांनी करायला पाहिजे ना, सद्गुरूनं करायला पाहिजे ना. जर सद्गुरूनं तो स्वीकारच नाही केला तर आपली अवस्था काय कामाची? जुन्या काळात काय व्हायचं, अहो मुलगी चांगली हो, पण ती मुलीचा स्वीकार कोणी करायला पाहिजे? नवरदेव मुलाने करायला पाहिजे. जर एखाद्या टायमाला आमची मुलगी चांगली आहे पण त्या मुलाने जर नापसंत केली त्या मुलीचा काय उपयोग आहे? तसं आपली श्रद्धा चांगली आहे
पण आपल्या श्रद्धेचा स्वीकार एखाद्या चांगल्या महात्म्याने करायला पाहिजे. हे 6वं भाग्य आहे. आणि 7वं भाग्य असे की त्या सद्गुरूनं जो भक्ती ज्ञान वैराग्याचा जो उपदेश केलेला आहे, ब्रह्मानंदाचा जो उपदेश केलेला आहे, त्या ब्रह्मानंदाचा उपदेश त्या संतांनी करायला सुद्धा पाहिजे. नाही तर बरेचसे लोक महाराजाच्या थैल्या वागू वागून मेले, पण त्यांचं कल्याण झालं. देवाजवळच माणसं आळंदीमध्ये माझ्या ज्ञानोबाराच्या समाधीवर रोज येतात, फुलं टाकते, हार टाकते, रोज अभिषेक करते, पण त्यांना माझे ज्ञानोबार आहे कळाले का? पंढरपुरामध्ये देवाच्या जवळ बसलेले पडवे, पण त्यांना परमात्मा कळाला का? देवाजवळ असणं महत्वाचं आहे का देव कळणं महत्वाचं आहे? संताजवळ असणं महत्वाचं आहे का संत कळणं महत्वाचं आहे? संत कळाले पाहिजे. आपल्या भागात गुरुजी होते, आपल्या भागात तुकाराम बाबा होते, आणि आज आपल्या भागामध्ये अण्णा आहेत. पण साधू जवळ असण्यापेक्षा साधू कळणं महत्वाचं. आपलं 7वं भाग्य आहे की साधू कळाला पाहिजे. 8वं भाग्य की संतांनी जो उपदेश केलेला, आपल्या सद्गुरूनं जो उपदेश केलेला आहे, तो उपदेश आपल्या अंगावर बांधला पाहिजे. पण तो बांधत नाही. मग आमच्या सातारकर बाबाकडे गुरुमंत्र घेण्याकरता लोक, श्रीमंत लोक रांगा लावायचे, आणि ते सुद्धा म्हणायचे माझे महाराष्ट्रामध्ये 1 लाख लोक शिष्य आहेत. अरे सद्गुरूनं सांगितल्यानंतर तुझी अवस्था असते ना, ती भक्ती ज्ञानाची वैराग्याची अवस्था झाकून ठेवली पाहिजे. आपली साधना सांगितली पाहिजे का झाकून ठेवली पाहिजे? झाकून ठेवली पाहिजे. आपल्याला सद्गुरूनं सांगितलेली साधना जर आपण उघडकेच लोकांना सांगून गेलो तर ती साधना सफल होणार नाही. सफल. आता तुमच्या भागामध्ये बाजरी पेरतात ना, किंवा कांद्याचं बी टाकतात, तर कांद्याचं बी वर टाकल्यावर येईल का जमिनीत पुरल्यावर येईल उगल? नाही तर एक मनुष्य नागपूरच्या बाजारात गेल्याच्या नंतर कांद्याची बॅग किती रुपयाला भेटली? 500 रुपयाला बॅग भेटती. आणि हा मनुष्य बाजारात बॅग घेण्याकरता गेल्याच्या नंतर तो म्हटला 500 रुपयाची बॅग घ्यायची, पण खिशामध्ये पाहिलं तर महाराज 100 रुपयेच होते. नागपूरच्या मेन मार्केटमध्ये जाताना त्याला रस्त्यात एक माणूस भेटला. ते म्हणला कुठं आले हो पाहुणे? ते म्हणजे कांद्याची बॅग घेण्याकरता आलो, पण पैसे कमी आहेत. ते म्हणला माझ्याकडे बॅग 100 रुपयालाच बॅग आहे, आणि ही बॅग अशी एकदा शेतामध्ये फेकून द्यायची. तुम्हाला पाणी द्यायला जायची गरज नाही, तुम्हाला फवारा मारायची गरज नाही, तुम्हाला कांदे काढायची गरज नाही, पिशव्या शिवायची गरज नाही, आपोआप कांदे येतील. आणि मग महाराज त्याने फेकून दिली. आणि 12 महिन्याने गेल्याच्या नंतर त्यांनी 25 क्विंटल कांदा उत्पन्न झालं. खरी गोष्ट आहे का? उपयोगाची आहे का? एक माणसाकडे गायच नव्हती. पत्नीनं सांगितलं तुम्ही काय करायचा, नागपूर तुमच्याकडे बायलाचा व्यापार कुठला आहे? नागपूरला जा आणि गाय घेऊन या, पण गाय अशी आणा की आपल्या अख्ख्या जायखेड्यामध्ये कोणाच्याच घरी गाय नाही अशी गाय घेऊन ये. तो गेला बाजारात, व्यापाऱ्याकडे गाय होती. हा गेल्याच्या नंतर व्यापाऱ्याला म्हणला मला गाय पाहिजे, पण गावात कोणाकडे नसली पाहिजे अशी गाय द्या. व्यापारी म्हणला 5 लाखाची गाय तुम्हाला 1 लाखात देतो. किती लाखाची? 5 लाखाची 1 लाखात देतो. पण या गायीची अडचणच एवढी की ह्या गाय तुम्ही नेली की ही गाय वासरालाही जन्म देणार नाही आणि दूध काढायचा तर काही प्रश्नच नाही. पत्नीनं घरामध्ये विचार करू लागले की आज आपले मालक गाय घेऊन येणार आहे. तिनं अंगणामध्ये रांगोळ्या काढणं चालू केल्या, पूजेचं ताट काढलं आणि 5 वाजता ती वाट पाहू लागली. कशाची? मालक आता नाम करून काय घेऊन येणार आहे? गाय घेऊन येणार. अख्खी गल्ली गोळा झाली महाराज गाय पाहण्याकरता. गायीची पूजा चालू झाली. पूजा केल्याच्या नंतर हा मालकीला म्हणू लागला अगं गाय आवडली का? ती म्हणजे नंबर 1ची गाय आणली तुम्ही. हिने सांगितलं, त्या व्यापाऱ्याने सांगितलं ही गाय आणली ना, ही गाय एवढी नंबर 1 आहे, तुला आता ही गायचं दूध काढायचाही त्रास नाही आणि गाय वासराला जन्म सुद्धा देत. महाराज तिचे तळपायाच्या मस्तकाला गेलं, तिनं असं ताट फेकून मारलं. कोणाला? कोण म्हणलं? महाराजाला. काय उपयोगाची ती गाय? काय उपयोगाची ती पिशवी?
ती साधना काय उपयोगाची की ती साधना प्रगट होत असेल. साधना कधी झाकून राहिली पाहिजे. अरे चोराच्या बैठकीमध्ये चोराने जर पकडलं तर व्यापारी श्रीमंत मनुष्य आपलं सुवर्ण झाकतो का उघडकीस करतो? झाकून ठेवतो. कुलवान घराण्यातली स्त्री लग्न समारंभामध्ये आपले अवयव झाकून ठेवते का उघडे करते? झाकून ठेवते. तशी साधना करणाऱ्या साधकाने आपली साधना झाकून ठेवली पाहिजे. हे 7वं भाग्य. आणि 8वं भाग्य की त्या संतांनी केलेल्या उपदेश आपल्या अंगावर बांधला पाहिजे. 9वी भाग्य की ती साधना आपल्या जीवनामध्ये सतत घडली पाहिजे. त्या टायमाला नामाचा महिमा माणसाला कळतो आणि तो नामाचा महिमा माणूस सतत 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 करीत असतो. म्हणून महाराज म्हणतात तरी कीर्तनाचे मी नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. एवढं कीर्तन केलं पाहिजे, एवढं कीर्तन केलं पाहिजे. तुम्ही आम्ही कीर्तन आईच्या उदराच्या बाहेर आल्याच्या नंतर करणारे माणसं आहोत. पण एका 2 व्यक्तीनं महाराज आईच्या उदरात भगवंताचं नामस्मरण केलं. सत्वर उच्चार. प्रल्हादी कुठं बिंबलं? आईच्या उदराच्या बाहेर का आत? आईच्या उदराच्या आत सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला. आणि उद्धवाला धला कृष्ण दाता. एक नाम साधना अशी की या कलियुगामध्ये दुसरी कुठली साधना करणं शक्य नाही. योग करणं शक्य नाही, यज्ञ करणं शक्य नाही, ज्ञान संपादन करणं शक्य नाही. पण नाम साधना प्रत्येकाला घेता येते. म्हणून तरी कीर्तनाचे नटनाचे. कीर्तन नामस्मरण नामसाधना जीवनामध्ये अत्यंत महत्वाची. म्हणून संध्याकाळी झोपणं आपल्या हातात आहे आणि सकाळी उठवणं कोणाच्या हातात आहे? आताच अण्णांनी सांगितलं. संध्याकाळी झोपताना देवाचं नाव घ्यायला माणसं विसरले, परंतु देव मात्र आतापर्यंत आपल्याला विसरला नाही. अशी नामसाधना आपल्या जीवनात घडली पाहिजे. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. ते नामसाधना केल्याचा फळ काय भेटेल? फायदा काय होईल? नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. त्याचा परिणाम काय होईल? हे नामाचे नाही पापाचे ऐसे केले पुंडलिक व्रतहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान विठ्ठल विठ्ठल. आता विश्वात्मके देवी तेने वाग्यते तोषावे रोषो निमद द्यावे पसाय दानहे. जे फळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मरते वाढो. भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म श्रेय पाहो जो जे वांछे